तसं नाही. दारी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केशव भट अगदी असंच करतात. पाहुण्यांचंच कशाला, आता मी यांच्या अगदी घरचा. मी आलो की माझंही स्वागत असं काही करतील की काही विचारू नका हो. संकोच संकोच वाटतो माझा अगदी. अहो माझी कौतुक कशाच करता पाहुण्यांसमोर. त्यांना आधी आत येऊ दे, बसू दे तरी. आत येऊन बसायला तर आपली हरकत नाही ना काही. या 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 हो. बसा बसा बसा. हा बाबा काय म्हणालात? पंचारती दूध काय? अरे दिसत नाहीये का तुला? दादोबा पांडुरंग तरखडकर शास्त्री आलेत आपल्याकडे. मी शास्त्री नाही, उगाचच काहीतरी जोडू नका. नाही 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 नाही, आपला मान तर त्याही वरचा. नारायणा चटकन केशरी दूध घेऊन ये बघू. हो. ए मुला, हे बघा, मी फार स्पष्ट वक्ता आहे. तुम्ही माझा पाहुणचार केलात, माझ्याशी गोड बोललात, म्हणून तुम्ही सांगाल तेच मी करीन असं होणार नाही. माझ्या मनाला पटेल तेच मी करणार. मी इथे शाळा तपासणी करायला आलोय, त्यात तुमची लुडबुड चालणार नाही. अहो नाही 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 नाही, आम्ही पामर. आपल्या सारख्या विद्वान माणसाच्या कार्यामध्ये आम्ही काय लुडबुड करणार. मी आपला अतिथी देवो भव या वेदाज्ञेचे पालन करतो आहे. मी एवढेच म्हणतो आहे की आपण प्रवासातून थकून आला आहात, अंग ही अगदी आंबून गेले असेल, त्यामुळे आजचा दिवस इथे मुक्काम करा. आपला पाहुणचार करायची आम्हास संधी द्या आणि मग उद्यापासून लागा आपल्या कामास. हे रास्त वाटतंय, पण उगीच कोणी घोटाळू लागला ना की त्रास होतो. पाद्यपूजा नको आणि केशरी दूध पण नको. नाही 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 नाही, आपण म्हणाल तसे. नारायणा केशरी दूध नको. हो. आणि तू जा, लाग आपल्या कामास. हा. घ्या, दमला असाल. काम चोख व्हायला हवे, त्यामध्ये उगीच घाई नको. हो बाबा. द्या. खूप ऐकून आहोत तुमच्याबद्दल आम्ही. म्हणजे युगानुयुगे कीर्ती दुमदुमत राहावी असेच कार्य आहे आपले. आणि गोपूभट, आपले आभार कसे मानू मी मग समजतच नाहीये. आपण यास थेट इकडे घेऊन आलात. वा. घ्या भाऊजी. धन्यवाद. उत्तम होता आजचा दिवस. तरखडकरांच्या निमित्ताने का होईना, पण कामे पटापट झाली. भाऊजी तुम्ही कृष्णाचा चेहरा पाहायला हवा होता. सगळीच मुलं एकदमच खुश झाली आणि सरस्वती वहिनींना आमचं कौतुक. मग तुमच्याचमुळे घडतंय हे सारं. त्यांच्या आयुष्यात आनंद कुणामुळे? तुमच्याचमुळे ना. अहो भाऊजी, त्या तरखडकरांसारखे आम्हीही निमित्त आहोत. ज्योतिराव लवकर चला, रास्ता पेठेच्या शाळेची अवस्था बघा काय झाली.
हे काय सावी, हे असं कोणी केलं? कसं केलं, कुणी केलं ह्याचा विचार आपण नंतर करूया. आपण जर सगळेच असे बघत राहिलो तर काहीच होणार नाही. हे निस्तरण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवं. एवढा कामाचा डोंगर पाहता त्या मानाने आपण आणि वेळ दोन्ही कमी. कसे होणार हे सगळे? हरकत नाही, आपण प्रयत्न करू, जितकं जमेल तितकं काम करू. चला. आबामाई, तुम्ही? आमची पोरं अडचणीत असताना आम्ही घरला कसे राहू? तुझ्या संगती चालायचं धाडस आजवर नाही झालं, पण आता या अडचणीला बी तुझ्या संगती उभं नाही राहिलो तर आईबा म्हणून घ्यायची लाज वाटेल बघ. साळाती परीत घडलेलं ऐकलं आणि पायाखालची जमीनच हादरली. राहावलं नाही म्हणून आलो. बाबा शाबासकी द्याल की नाही? अगदी चोख काम केलेले आहे. केशव भट, ओ केशव भट, काय झाले? तुम्हाला कळले का? कळले. गोविंद आणि त्याची भार्या सुद्धा गेले होते मदतीला. त्यांच्याकडे नंतर बघू. अहो पण आत्ताच काय? आणि तुम्ही दोघे हसताय म्हणजे कमाल आहे हा तुमची. गोपू भट, तुम्हाला अजून एकच बाजू ठाऊक आहे म्हणून म्हणताय तुम्ही असे. हळू 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 बोला, हळू बोला, तर खडकर कधीही आवरून बाहेर येतील. हळू आवाजात बोला. म्हणजे आणखी एखादी बाजू आहे की काय? अहो सारे एकाच माळेचे मणी आहेत हे ठाऊक आहे केशव भटास. रास्ता पेठेतील शाळेचा उकिरडा झाला ही वार्ता गोवंडे दाम्पत्यास पोचवण्याची व्यवस्था केली होती आम्ही. अहो म्हणजे मदतीला हातभारच ना. तुमचे हे उलटे सुलटे डाव तुम्हासच कळो. अहो पूर्ण ऐकून तर घ्या. ही वार्ता ऐकल्यानंतर गंजपेठेतील आपल्या वाड्यातून गोवंडे पती पत्नी मेहून बोलवल्यासारखे जोडीने मदतीस धावणार हे ठाऊकच होते आम्हा. पण 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 ते तिकडे गेल्यानंतर आमच्या चिरंजीवानी गंजपेठेत जास्तच मोडतोड करून ठेवली आहे हे कुठे कोणास ठाऊक आहे? काय म्हणता? म्हणजे रात्रभर कष्ट करून दमून भागून रास्ता पेठेतील शाळा व्यवस्थित केल्यानंतर सकाळी सकाळी जेव्हा ते आपल्या घरी जातील तेव्हा त्यास हेच दृश्य दिसायचे आहे. दुसऱ्यास मदत करताना करा. अहो पण आपले उघडे टाकून दुसऱ्याचे झाकायला जाऊ नये. आज जोत्या आणि त्याच्या भार्येचे तोंड पार उतरून जाणार. तोंड उतरायला नकोय रे मला त्यांचे. तोंड उतरायला नकोय मला. जोत्याच्या चारही शाळा बंद व्हायला हव्या आहेत. अरे हो, चौथी शाळा नाही का ती विसरलोच. ती तर त्यांना नक्कीच बुडवेल.
तिथे काय झाकणार? बरं आहे का, तरखडकर मज त्यांच्या सोबत यायला नको म्हणतील तर तुम्ही त्यांच्या सोबत जा आणि ती चौथी शाळा त्या सर्वात शेवटी दाखवा. लोखंड गरम झाल्यानंतरच घाव घालायचा असतो. त्यामुळे तरखडकर सगळ्या ठिकाणी नाराज झाले की मगच त्यांना ती शेवटची शाळा दाखवा. हो, मी येतो. आदरातिथ्याबद्दल धन्यवाद. हो काय आधी मला वाटलं शाळेच्या तपासणी अहवालात तुम्हाला काहीतरी फेरफार हवाय म्हणून तुम्ही माझं आदरातिथ्य करताय, पण तो माझा गैरसमज होता हे माझ्या लक्षात आलं. तुम्ही तर शाळेचं नाव सुद्धा घेतलं नाही. अहो, आम्ही कशास फेरफार करू? ज्याचे कर्म त्याच्या पाशी. आपण आपले पुण्य करायचे आणि विसरून जायचे. बरं, आपली परवानगी असेल तर आणखी एक पुण्य करायला द्याल का आम्हास? म्हणजे तुमची हरकत नसेल तर तुम्हाला वाट दाखवायला मी तुमच्या सोबत येईन म्हणतो. नाही नाही, तो त्रास मी तुम्हाला देईन का? वाटच दाखवायची तर हे आहेत ना, काल इथे त्यांनीच आणले, आजही तेच येतील. काय चालेल ना? हो चालेल काय, त्यांनाही तसेच सांगायचे होते. गोपू भट, अहो म्हणजे केवढे पुण्यवंत तुम्ही. तुम्हास यांचा सहवास लाभतो आहे. जा जा हो यांच्या बरोबर. परत आलात की आपले पाद्यतीर्थ घेऊन मीच पावन होईन. जा, चला नमस्कार. या. हा. बाबा, तुमचे आडाखे एकदम बरोबर असतात ना. जोत्याच्या चारही शाळा आता बंद होताना दिसू लागल्या आहेत मला. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. या आमच्या विद्यार्थिनी. अरे किती हे औपचारिक स्वागत. एवढी मोठी अधिकारी व्यक्ती आले, हार तुरे आणायला नकोत का? नाही, आवश्यकता नाही. असं कसं? अहो मान आहे तुमचा तो. हार तुरे नाहीत, निदान दूध फराळ तरी. का? हे शाळा तपासण्याकरता आलेले आहेत ना, मग ह्या सगळ्याची गरज काय? अरे जोत्या, पाहुणचारात शिष्टाचार नाहीच, निदान बोलण्यात तरी थोडा शिष्टाचार ठेव. नसत्या गोष्टींवर वाद नकोच. मी इथे शाळा तपासणी करायला आलेलो आहे. तर मुलींनो, ज्योतिराव, पाहुण्यांचं मत सुरुवातीलाच नकारात्मक नको व्हायला. थोडं त्यांच्या कलानी घ्या, संयम ठेवा. होय, पण त्याकरता शिक्षण सोडून मी भलत्याच गोष्टी करणार नाही. सदाभाऊजी एव्हाना यायला हवे होते. नाही म्हणजे त्यांना अधिकाऱ्यांशी बोलायची सवय आहे. मीही त्यांचीच वाट पाहतोय. अजून कसे आले नाहीत दोघे? ये काय?
असं कोणी केलं? अहो आपले हात वाढले बघा. मुलांना हीच तर त्यांची खरी परीक्षा आहे. मुलांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना आज तुमची परीक्षा आहे ते. कोणीतरी येणार होतं ना परीक्षा घ्यायला? हो, ते येणारच आहेत, पण आपली परीक्षा मात्र आधीच सुरू झाली आहे. ते यायच्या आत आपल्याला आपली शाळा आधीसारखी करायची आहे. जमेल? हो जमेल. चला तर मग कामाला लागूया. अहो पण ही तोडफोड झालीये त्याचं काय? बाला आणतो ना, ते समजा पटापट जोडून देतील. अहो सुतार काकांचा मुलगा आहे तो. बघा एकाला एक माणसं आल्यावर कशा वाटा मोकळ्या व्हायला लागतात ते. चला कामाला लागूया पटापट. चला. मला सांगा, सगळ्यात सुंदर फूल कोणते? हा सांग सांग, तू सांग. कपाशीचं. का गुलाब, सोनचाफा, कमळ ही फुले सुंदर नाहीत का? आहेत ना, पर उपयोग काय? कपाशीच्या फुलावर येणारं फळ कापूस देतं. कापसापासनं कापड मिळतं. मिळत? पाहिलं किती अशुद्ध उच्चार हे यांचे. युगानुयुग बोलता येतं हेच या मुलींना ठाऊक नव्हतं. आता शाळा उघडायला लागल्यात तशा ह्या तोंड उघडायला लागल्यात. बोलण्यात सुधारणा नक्की होईल. या शाळेची तपासणी पूर्ण झाली आहे. आता पुढे दुसरी शाळा. वहिनी पाहिलं गोपू भट कसे कान भरत होते ते. हो, पण त्या तरखडकरांच्या चेहऱ्यावरून काहीच अंदाज येत नाही. जाऊ दे, आता पंतोजी येतीलच. हा, आम्ही येतो. हा, चल. काय वो, कसली काळजी करताय? हे बघा, कुणी बी काय बी बोलू दे, आपण आपल्या पोटच्या पोरासाठी केलंय. त्यासाठी देवानं आपल्याला शिक्षा दिली तरी बी चालल. अगं त्याला मदत केली म्हणून काळजी नाही करत आहे म्या. मग आपल्या पोराच्या वाटेत कायम काटेच का असत? सुखाची पायघडी नाहीच का? आणि असं काही लय मागितलं नाही. आपल्या ज्योतीसाठी ही बिकट वाट संपावी असं वाटणारच ना. अडचणींचा मारा काही संपतच नाही. एकातनं बाहेर पडलं की दुसरं समोर हजरच आहे. हवा पर या समद्यांना पुरून या समद्यातनं बाहेर पडतो ना त्यो. मग कशा पायी घोर लावून घेताय? पर दर येळेला असं नशीब साथ देईल असं नाही ना. असं कशा पायी बोलताय? असं काय बाय बोलू नका. मी देवामोर दिवा लावायची तयारी करून येते. असे दिवे लावून जर वाटेतले समदे काठी दूर सरले असते, त्यानं काय हवं?